विश्वकर्मा समाज छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ छत्रपती संभाजीनगर वाळूज येथे उत्साहात संपन्न। विश्वकर्मा वंशीय संघटना संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर पांचाळ आम्ही दरवर्षीच हा कार्यक्रम राबवितो। 10 वर्षे झालं सिटीमध्ये कार्यक्रम घेतो। यावेळेस वाळूज महानगरमध्ये आम्ही प्रथमच घेतलेला आहे। 11वे वर्ष आहे आमच्या संघटनाचं विद्यार्थी गुणवंत सत्कार सोहळ्याचं। सर्व समाज बांधवांना भरपूर सहकार्य केले आम्हाला व देणगी दिली, भरपूर सहकार्य केलं। सगळ्याचे धन्यवाद मानतो। समाज बांधवांना भरपूर उपस्थित दाखवली या कार्यक्रमाला व अन्नदान व देणगी या रूपात भरपूर सहकार्य केलं। सर्वांचं अभिनंदन करतो समाज बांधवांचं। जिल्हा परमेश्वर पांचाळ जिल्हा अध्यक्ष विश्वकर्मा वंशीय संघटना सर्व समाज बांधवांचा हार्दिक शुभेच्छा। या क्रमाला आल्याबद्दल सर्वांना अभिनंदन। नमस्कार, मी अरुण भालेकर, विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा कार्याध्यक्ष। या छत्रपती संभाजीनगर विश्वकर्मा वंशीय समाज शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि समाजरत्नाचा सत्कार सोहळा आयोजित केलेला होता। यामध्ये आपण समाजातील जे काही रत्न आहेत, ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये, कारागिरी क्षेत्रामध्ये, विविध राजकीय क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे, अशा समाजरत्नाचा सत्कार आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नव्हे तर महाराष्ट्रभरमध्ये गाजलेले निलेश सोनवणे सर, जे गरुड झेपचे अकॅडमीचे अध्यक्ष आहेत, यांनी विद्यार्थ्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं। त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच 100च्या वर विद्यार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळालेली आहे। विश्वकर्मा वंशीय समाज संघटना संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विविध जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळे साजरे करत राहत असते। आताच मागे अमरावती या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा पार पडला। आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाला। मागे इचलकरंजी या ठिकाणी विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला। तसेच येणाऱ्या 28 तारखेला अहिल्यानगर या ठिकाणी, शिर्डी या ठिकाणी अहिल्यानगर टीमतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा करण्यात येणार आहे। मी सर्व पाहुणे मंडळींना या ठिकाणी आल्या त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरणा निर्माण होतील असे विविध जिल्ह्यामध्ये कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षाही व्यक्त करतो। नमस्कार, मी शिवानंद दत्तात्रय थोडकर, विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचा महाराष्ट्र संघटक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे। दरवर्षी आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा कार्यक्रम घेत असतो। यावर्षी 11वे वर्ष आहे आणि आम्हाला दरवर्षी चांगला प्रतिसाद भेटतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा असो, गुणवंत कारागीर असो, गुणवंत एक समाजरत्न असतील, समाजसेवक असतील, याचा या ठिकाणी आम्ही सत्कार घेत असतो। आणि दरवर्षीप्रमाणे 17 सप्टेंबरला वेरूळ या ठिकाणी विश्वकर्मा प्रगट दिन हा साजरा केला जातो। या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व विश्वकर्मा वंशीय समाज संघटना आणि समाजाला आवाहन करतो की त्या कार्यक्रमाला आपण सर्व महाराष्ट्रातून उपस्थित राहावे ही विनंती। धन्यवाद। माझं नाव अमित गोपाल राऊत, मी जस्ट 10th स्टँडर्ड पास झालेलो आहे। तर ज्या हिशोबाने यांनी मला मोटिवेशन दिलं आहे ते सगळ्यांनाच मिळालं पाहिजे। यांनी मला जे पुरस्कार दिलं आहे त्यांनी माझं अजून हे वाढेल की मी अजून पुढं खूप चांगलं करावे। प्रतीक्षा गणेश गव्हाणे आहे। विश्वकर्मा वंशीय समाजतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम ठेवला जातो, जो की गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी वगैरे देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवलं जातं दरवर्षी हा कार्यक्रम होतो। आणि तुम्हाला जर काही यायचं असेल तर तुम्ही चांगले मार्क वगैरे पाडा आणि इथं तुम्हाला ते सगळे मार्गदर्शन देते जे की तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरमध्ये खूप कामं येईल। माझं नाव दादूला रोकाजी बोरकर, मी लोहार समाजचा एक साधारण कार्यकर्ता आहे और मी इथं 90पासून हे समाजकार्य करतो। सुधार लोहार संघटनेकडे मी पहिल्यांदा काम करत होतो, आता मी विश्वकर्मा समाज संघटना लोहार संघटना यामध्ये कार्यरत आहे। आणि विश्वकर्मा समाज संघटनेने मला लोहार समाज रत्न पुरस्कार म्हणून दिला आहे, त्यामुळे त्यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन। विश्वकर्मा समाज संघटनेचं मला अभिमानास्पद हे जे कौतुक सोहळा यांनी केला त्यांचा अभिमान आहे मला।
आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांना सर्वांना टीमला माझ्याकडून बोरकर परिवाराकडून धन्यवाद.